14 फेब्रुवारीला छावा रिलीज झाला आणि छावावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही कमेंट्स केल्या गेल्या। काहींनी छावाच्या स्टोरीवरही आक्षेप घेतला। कधी शिर्के कुटुंबानं छावामधून त्यांच्या परिवाराची बदनामी होत असल्याचं म्हटलं, तर कधी चित्रपटामध्ये ठराविक समाजाला निगेटिव्ह दाखवण्यात आलंय असाही आरोप छावा सिनेमावर करण्यात आला। छावाच्या स्टोरीवर ज्यांनी आक्षेप घेतला त्या यादीमध्ये इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचंही नाव पुढे होतं। इंद्रजित सावंतांनी छावाच्या स्टोरीबाबत माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देताना संभाजी महाराजांचे खरे शत्रू हे शिवरायांच्या प्रधानमंडळातील होते असं विधान केलं होतं आणि याच विधानानंतर त्यांच्यावर ठराविक समाजातून टीका होऊ लागली आणि अशातच सावंतांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला। सावंतांना ज्यानं धमकी दिली त्यानं स्वतःचं नाव प्रशांत कोरटकर असं सांगितल्याचं सावंतांनी म्हटलं, पण प्रशांत कोरटकरांनी सावंतांचा आरोप फेटाळला। त्यामुळेच इंद्रजित सावंतांना नक्की धमकी कुणी दिली, धमकी देणारा सावंतांना नक्की काय बोलला, प्रशांत कोरटकरांनी याबाबत माध्यमांना नक्की काय सांगितलंय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही बघताय बोलभिडू। सगळ्यात आधी घडलं काय ते बघूयात। छावा सिनेमा रिलीज झाल्यावर तो थिएटरमध्ये प्रेक्षकांची वाहवा मिळवत असला तरी काही इतिहास अभ्यासकांनी छावाच्या स्टोरीवर आक्षेप घेतला। छावा सिनेमामध्ये लक्ष्मण उतेकरांनी छत्रपती संभाजी महाराजांचे जवळचे शत्रू म्हणून महाराणी सोयराबाई यांना दाखवलं होतं। मात्र यावरच इंद्रजित सावंतांनी आक्षेप घेतला होता। हिरोजी फर्जंद, अण्णाजी दत्तो, बाळाजी चिटणीस, सोमाजी दत्तो हे सगळेजण छत्रपती संभाजी महाराजांचा द्वेष करत होते। सोयराबाई या संभाजी राजेंच्या खऱ्या शत्रू नव्हत्या, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रधान सचिवांमधील लोक हेच संभाजी महाराजांचे खरे शत्रू होते। शिवरायांनाही हे माहीत होतं आणि म्हणूनच शिवरायांनी संभाजी राजेंना त्यांच्या प्रधान सचिवांपासून लांब शृंगारपूरला पाठवलं होतं असं इंद्रजित सावंतांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। त्यांच्या याच विधानावर ठराविक समाजातून आक्षेप घेतला गेला। सावंतांच्या या विधानानंतर त्यांना धमकीचा फोन आल्याचं सांगण्यात आलं। या धमकीच्या फोनबाबत सावंतांनी माध्यमांमध्ये माहिती दिली आणि सोबतच त्यांनी धमकी देणाऱ्याचं कॉल रेकॉर्डिंग सुद्धा सोशल मीडियावर शेअर केलं। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं सोमवारी 24 फेब्रुवारीला मध्यरात्री 12 ते 1 च्या सुमारास फोनवरून मला घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानं मला 2 वेळा फोन करून अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळही केली। पहिला फोन आल्यानंतर मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, पण दुसऱ्या फोनमध्ये या व्यक्तीनं आपल्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या। जिथे असेल तिथे घरी येऊन बघून घेईल असं हा व्यक्ती मला म्हणाल्याचं इंद्रजित सावंत यांनी माध्यमांना सांगितलं। सावंतांनी एक फेसबुक पोस्टही केली आणि या फेसबुक पोस्टमधून त्यांनी झालेला सगळा प्रकार सविस्तर सांगितला। या फेसबुक पोस्टमध्ये सावंतांनी म्हणलंय, माननीय मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन डॉक्टर प्रशांत कोरटकर नावाच्या माणसानं मला धमकीचा फोन केला होता। मला अशा धमक्या नवीन नाहीत, पण या माणसाचे शिवरायांबद्दलचे विचार हे किती घाणेरडे आहेत हे दाखवण्यासाठीच या पोस्ट सोबत एक कॉल रेकॉर्डिंगही टाकतोय। कोरटकरलाच काय, यांच्या बापालाही हा शिवरायांचा मावळा घाबरत नाही, जय शिवराय अशी फेसबुक पोस्ट इंद्रजित सावंतांनी केली होती। सोबत धमकीचं कॉल रेकॉर्डिंगही सावंतांनी पोस्ट केलं। या कॉल रेकॉर्डिंग मधलं सगळंच संभाषण आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही, पण त्यातील काही मजकूर असा होता, हा फायनल कॉल आहे। संभाजी महाराज कोण होते हे तुमच्या पुस्तकांमधून सांगा ना। तुम्ही बामणांबद्दल जास्त करू नका, तुम्ही बामणांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली आहात। तुमचे महाराज पळून गेले होते, सांगा ना। बामणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं हे खोटं सांगू नका। बामणांची ताकद काय ते तुमच्या कोल्हापुरात येऊन दाखवून देऊ। बामणांमुळे तुम्ही आहात, तुलाच हत्तीच्या पायाखाली द्यायला पाहिजे होतं। TRP वाढवण्यासाठी फक्त बामणांबद्दल बोलू नका। छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचवणारा भाईजी पेंढरकर हा पहिला ब्राह्मण होता। बामणांना बोलायचं नाही, नाहीतर परशुराम बामन कसा असतो दाखवील। जास्त बामणांबद्दल बोललास तर घरात येऊन मारीन असं कॉल रेकॉर्डिंग इंद्रजित सावंतांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केलं होतं। इंद्रजित सावंतांनी याबाबत प्रशांत कोरटकरवर आरोप केल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरचा शोध सुरू केला, पण स्वतः प्रशांत कोरटकर यांनीच सावंतांनी त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळलेत। प्रशांत कोरटकर हे पत्रकार असल्याचं सांगण्यात येत आहे। प्रशांत कोरटकरांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रजित सावंतांना फोन करणारा मी नाहीच, मी सावंतांना ओळखतही नाही। माझं नाव वापरून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय। सावंतांना ज्यानं फोन केला तो आवाज माझा नाहीच। माझ्याकडे सावंतांचा फोन नंबरही नाही आणि याआधी 15 वेळा माझं स्वतःचं फेसबुक अकाउंट हॅक झालं होतं असं प्रशांत कोरटकर यांच्याकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे कोरटकरांनी सावंतांचे आरोप फेटाळल्यामुळे पोलिसांसमोर आता सावंतांना नक्की फोन कुणी केला
याचा शोध घ्यायचं आव्हान असणार आहे। या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांशी फोनवर चर्चा करून योग्य तो तपास करण्याचे आदेश दिलेत। या सगळ्यात खऱ्या कोरटकरांनी इंद्रजित सावंतांनाही सुनावलंय। सावंतांच्या पोस्टमुळे मला स्वतःलाच धमकीचे फोन येतात। माझा या सगळ्यामध्ये काहीही संबंध नसताना मला या सगळ्यामध्ये अडकवलं जात आहे। सावंतांनी पोस्ट करण्याआधी खातरजमा करणं गरजेचं होतं, असं म्हणत प्रशांत कोरटकरांनी इंद्रजित सावंतांनीच घडलेलं प्रकरण चुकीच्या पद्धतीनं हाताळल्यावरून आरोप केलेत। तसेच त्यांनी याबाबत नागपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याचंही माध्यमांमध्ये सांगण्यात येत आहे। आता इंद्रजित सावंत नक्की कोण आहेत याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात। इतिहासकालीन मुद्द्यांवर होत असलेल्या राजकारणावर स्वतःचं मत मांडणारे इंद्रजित सावंत हे इतिहास संशोधक आहेत। त्यांची काही पुस्तकं सुद्धा प्रकाशित झाली आहेत। छावा चित्रपटावर आक्षेप घेण्याआधी सुद्धा इंद्रजित सावंत अनेकदा चर्चेत आले होते। 2024 मध्ये सरकार जेव्हा परदेशातून महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांची वाघनकं आणणार होते, त्यावेळी सुद्धा इंद्रजित सावंतांनी सरकार परदेशातून आणत असलेली ती वाघनकं शिवरायांची नव्हती असं म्हटलं होतं। राज ठाकरेंनी शिवरायांचं समाधीस्थळ टिळकांनी निधी गोळा करून बांधल्याचं 2022 मध्ये विधान केलं होतं। यालाच विरोध करताना इंद्रजित सावंतांनी टिळकांनी समाधीसाठी निधी गोळा केला, पण शिवरायांची समाधी टिळकांनी बांधली नसल्याचा दावा केला होता। त्यामुळे इंद्रजित सावंत हे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिल्याचं आजवर पाहायला मिळालं। आताही त्यांना आलेल्या धमकीच्या फोनमुळे त्यांची पुन्हा एकदा चर्चा होतीये। सावंतांच्या म्हणण्यानुसार त्यांना फोन करणारा प्रशांत कोरटकर नावाचाच माणूस होता, तर दुसरीकडे प्रशांत कोरटकरांनी आपण असा कोणताही धमकीचा फोन न केल्याचं पोलिसांना सांगितलंय। त्यामुळे सावंतांना फोन करणारी व्यक्ती नक्की कोण होती याचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? इंद्रजित सावंतांना फोन करणारी व्यक्ती नक्की कोण असावी? इंद्रजित सावंत की प्रशांत कोरटकर, नक्की कोणाचा दावा खरा असेल? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।